तर लोक हो, आता मला सांगा, संसारात कशासाठी पडायचं? संसारात कशासाठी पडायचं? सुखासाठी. आणि मग संसार सुखाचा व्हावा म्हणून आपण आपल्या गरजा वाढवून घ्यायच्या. आणि मग सुरू होतो तो खरा संसार. खरा संसार. आज मला हे पाहिजे, उद्या मला ते पाहिजे, आज हे आणा तर उद्या ते आणा. लोक हो, हे आणा कधीही संपत नाही. एक सुख आपल्याला मिळेपर्यंत दुसऱ्या सुखाची कल्पना आपल्या डोळ्यापुढे उभी असते ना. आणि ह्या कल्पनेच्या पूर्ततेसाठी आपण सतत पळतच राहतो, सतत पळत राहतो. आणि लोक हो, हे असं पळून जाण्यामध्येच आपलं आयुष्य संपून जायची वेळ. शेवटी खरं सुख हे कधी अनुभवायला मिळतच नाही, कधीच मिळत नाही. आणि मग आपण काय म्हणतो की अरे सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय? लोक हो, आपण निराश होतो, थकतो. आणि मग सगळे मार्ग बंद झाले की आपल्याला नेहमीप्रमाणे आठवतो तो परमेश्वर, ईश्वर. अरे ज्या परमेश्वरांनी तुम्हाला आजवर सर्व काही दिलं, त्या परमेश्वराचा तुम्हाला सुखाच्या नादापायी फार विसर पडतो. अरे तुम्ही जे जे काही करता ते करण्यासाठी तुम्हाला बुद्धी कोण देतो? परमेश्वर. तो तर ठाई ठाई आहे. लोक आता मला सांगा, आपण रोज देवळात जातो, देवाला नमस्कार करतो आणि देवापुढे मागणं काय मागतो की देवा मला हे दे रे, देवा मला ते दे रे. हा आपल्या मनीचा भाव, हा आपल्या हृदयचा भाव. एकदा तरी स्वतःच्या मनाला विचारून पहा. लोक हो, परमेश्वर आपलं मन जाणतो, आपलं अंतःकरण जाणतो. तो तर सर्वव्यापी आहे. चराचरात, लहान मुलात, अगदी आपल्या आत्म्यात सुद्धा परमेश्वर वास करून राहिला. या परमेश्वराच्या दरबारी कोणी लहान नाही की कोणी थोर नाही, कोणी उच्च नाही की कोणी नीच नाही. तरी सुद्धा आपण भेदाभेद करतोच, जातीभेद करतो. अरे ज्यानं आपल्याला जन्माला घातलं त्यानं कधी जातीभेद केला नाही, तर आपण का करायचा? का करायचा जातीभेद? लोक हो, एक लक्षात ठेव, या विश्वामध्ये मनुष्य ही एकमेव जात आणि परमेश्वर हाही एकच, एकच. तेव्हा लोक हो, लक्षात ठेवा, आपलं आचरण सतत स्वच्छ ठेवा, आपल्या अंतःकरणात भक्तिभाव जागवा, परमेश्वराच्या नामस्मरणात रंग होऊन जा. लोक हो, तेव्हाच तुम्हाला खरा परमेश्वर भेटेल. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.